नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या इतिहास विषयाच्या नवीन अभ्यासक्रमातील प्रकरण 3 भारत आणि युरोपीय वसाहतवाद हे प्रकरण आपण अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओत आपण पोर्तुगीज आणि ब्रिटिश सत्तेचा भारतातील वसाहतवाद अभ्यासला, त्याविषयी जाणून घेतले। या व्हिडिओत आपण डच आणि फ्रेंच या सत्तेचा भारतातील वसाहतवाद अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ब्रिटिश आणि पोर्तुगीज सत्तेपाठोपाठ डचही भारतात आले। 1588 नंतर भारतात येण्याचा मार्ग ते शोधू लागले। 1579 ते 1596 पर्यंत लिन्स्कॉटेन, कार्निलियस, हॉटमॅन यांच्या मार्गदर्शनाखाली डच भारतात आले। डच भारतात आल्यानंतर व्यापार करणे हा प्रमुख उद्देश त्यांचा होता। भारतात आल्यानंतर त्यांनी आपल्या जहाजातून लिस्बनला येणारा हिंदुस्थानातील माल ते युरोप खंडात नेत असत। सन 1601 पर्यंत डच लोकांनी अनेक सफरी केल्यानंतर 1602 मध्ये भारत आणि अतिपूर्वेकडे व्यापार वाढवण्यासाठी अनेक डच कंपन्यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला आणि पुढील काळात त्या कंपन्या एकत्र येऊन युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी या कंपनीची स्थापना करण्यात आलेली दिसून येते। पोर्तुगीज सत्तेपाठोपाठ 1588 नंतर भारतात येण्याचा मार्ग शोधणारे डच या डचांनी भारताशी व्यापार करण्याचं ठरवलं होतं आणि या व्यापार वाढवण्याच्या दृष्टिकोनातून डचांनी इसवी सन 1602 मध्ये युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली। या कंपनीविषयी आपण माहिती जाणून घेऊया। इसवी सन 1602 मध्ये अनेक डच कंपन्यांनी एकत्र येऊन युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली। या कंपनीवर डच पार्लमेंटची देखरेख असायची। डच सरकारने या कंपनीला पूर्वेकडील व्यापाराचा पूर्णपणे अधिकार दिलेला होता। म्हणजेच काय तर अतिपूर्वेकडील मसाल्यांच्या बेटांवर डचांनी आपलं पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं होतं आणि या बेटांवरील व्यापारांची मक्तेदारी ही डचांनी स्वतःकडे ठेवली होती आणि मसाल्याच्या पदार्थातून त्यांना भरपूर असा नफा मिळत असल्या कारणाने हा व्यापार त्यांना वाढवायचा होता। ती मसाल्यांची जी काही बेटं होती या बेटांवर पूर्णपणे त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलेलं दिसून येते। डच सरकारने युनायटेड ईस्ट कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा अधिकार दिला। हा अधिकार मिळाल्यानंतर मसाल्यांच्या बेटांवर आपली मक्तेदारी या कंपनीने देऊ केली आणि पुढे अल्पावधीतच या कंपनीने मोठे भांडवल या नफ्यातून मिळवलेले दिसून येते। इसवी सन 1605 मध्ये या कंपनीने मच्छलीपट्टणम येथे आपली पहिली वखार स्थापन केली। म्हणजेच काय तर डचांनी आपली पहिली वखार मच्छलीपट्टण या ठिकाणी स्थापन केली, ज्या ठिकाणी त्यांनी साठवलेला माल किंवा विकत घेतलेला माल या मालाची साठवणूक केंद्र म्हणून पहिली वखार मच्छलीपट्टणम या ठिकाणी स्थापन केलेली दिसून येते। युनायटेड ईस्ट कंपनीला डच सरकारने काही अधिकार देऊ केले। लक्षात घ्या की युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी ही कंपनी अनेक डच कंपन्यांनी एकत्र येऊन सुरू केलेली होती, परंतु या युनायटेड ईस्ट कंपनीवर अधिकार किंवा या युनायटेड ईस्ट कंपनीच्या संपूर्ण कारभारावर देखरेख ठेवण्याचं काम मात्र डच सरकारच करत होतं। या कंपनीविषयीचा असणारे हिशोब असू द्या किंवा इतर काही महत्त्वाच्या बाबींकडे डच सरकार पूर्णपणे लक्ष देत होतं आणि याच डच सरकारने पुढील कालखंडामध्ये युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीचा जशा पद्धतीने व्यापार वाढत गेला, हा व्यापार वाढल्यानंतर या डच कंपनीने आपली पहिली वखार मच्छलीपट्टण
या ठिकाणी स्थापन केली आणि ही वखार स्थापन केल्यानंतर या कंपनीला डच सरकारने काही पुढील अधिकार दिले होते. तर ते कोणते होते? तर पहिला अधिकार होता तो म्हणजे पूर्वेकडील देशांशी व्यापार करणे. म्हणजेच अतिपूर्वेकडील जे काही देश होते या देशांशी आपले व्यापारी संबंध प्रस्थापित करणे आणि तो व्यापार वाढवण्याचा प्रयत्न करणे. दुसरा अधिकार दिला होता तो म्हणजे कंपनीसाठी नोकर भरती करणे. ज्यावेळी युनायटेड ईस्ट कंपनीने आपली पहिली वखार मच्छलीपट्टण या ठिकाणी स्थापन केली, ही वखार स्थापन केल्यानंतर त्या ठिकाणी नोकर भरती करणं आवश्यक होतं. नोकरांची गरज होती तिथे. आणि मग त्या ठिकाणी स्थानिक लोकांतूनच डचांनी किंवा या कंपनीतल्या लोकांना नोकर भरती करायला घेतलेलं दिसून येतं. म्हणजेच काय? तर कंपनीसाठी स्थानिक लोकांतूनच नोकर भरती करण्यात यायला लागली. आणि हा अधिकार कंपनीला कुणी दिला होता? तर डच सरकारने देऊ केला होता. पुढील काळामध्ये वखारी स्थापन करण्यासाठीचाही अधिकार डच सरकारने यांना देऊ केला. आता वखारी का स्थापन करण्यात आल्या होत्या? ज्या पद्धतीने ब्रिटिशांनी, पोर्तुगीजांनी भारतात आपला माल साठवून ठेवण्याकरिता एक साठवणूक केंद्र या ठिकाणी स्थापन केलं होतं, त्यांनाच आपण वखारी म्हटलेलं आहे किंवा वखार म्हटलेलं आहे. आणि मग अशाच प्रकारे डचांनी सुद्धा आपला जो काही विकत घेतलेला माल आहे हा माल साठवून ठेवण्यासाठी वखारी स्थापन करण्याचा अधिकार या ठिकाणी डच सरकारने या युनायटेड ईस्ट कंपनीला दिलेला दिसून येतो. पुढील काळात याच वखारींवर लक्ष ठेवण्यासाठी यासोबतच या वखारींचं संरक्षण करण्याकरिता किल्ले बांधण्याचा अधिकार सुद्धा या डच सरकारने युनायटेड ईस्ट कंपनीला दिलेला दिसून येतो. कंपनीने पूर्वेकडील देशांशी व्यापार करणं, वखारी स्थापन करणं, नोकर भरती करणं, किल्ले बांधणं यासोबतच नाणी पाडण्याचा अधिकार सुद्धा या डच सरकारने युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला देऊ केलेला दिसून येतो. पौर्यात्य देशांशी युद्ध किंवा तह करणे, कारण ज्यावेळी वसाहती स्थापन करण्याची वेळ यायची त्यावेळी बरेच वेळा संघर्ष होत असत आणि मग अशा प्रसंगी पौर्यात्य देशांशी युद्ध किंवा तह करावा लागत असे आणि हा अधिकार सुद्धा कंपनीने मिळवला होता डच सरकारकडून. अशा प्रकारे कंपनीने, युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीने डच सरकारने दिलेले अधिकार, या अधिकारांचं पालन करण्याकरिता किंवा हे अधिकार मिळाल्यानंतर त्यासाठी गव्हर्नर जनरल या अधिकाऱ्याची त्या ठिकाणी नियुक्ती केलेली दिसून येते. युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला डच सरकारने जे दिलेले अधिकार होते या अधिकारांवर तुम्हाला संकल्पना चित्र पूर्ण करा असा प्रश्न येऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, डच सरकारने युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला वखारी स्थापन करणे, पूर्वेकडील देशांशी व्यापार वाढवण्याचा अधिकार दिला. या अधिकारांचाच वापर करत पुढील कालखंडामध्ये डचांनी आपल्या मोठ्या प्रमाणात वसाहती स्थापन केल्या. इसवी सनाच्या 17व्या शतकाच्या मध्यापर्यंत कंपनीने जवळपास पूर्व किनाऱ्यापासून ते जपानपर्यंत आपल्या वसाहती आणि वखारी उभारल्या. मग त्या वसाहती आणि वखारी कोणकोणत्या ठिकाणी उभारल्या तर सर्वप्रथम आपण ते जाणून घेऊया. आफ्रिका खंडातील मोझांबिक, दक्षिण आफ्रिका, येमन, इराक आणि इराण या ठिकाणी त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या. या ठिकाणी आपला व्यापार वाढवला आणि व्यापार वाढवत असताना पुढे त्यांनी भारतीय उपखंडातही आपल्या वसाहती स्थापन केल्या. त्यामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार या ठिकाणी सुद्धा त्यांनी आपला व्यापार वाढवला आणि या व्यापार जसजसा व्यापार वाढत गेला तशा पद्धतीने त्यांनी आपल्या वसाहती सुद्धा स्थापन केलेल्या दिसून येतात. पुढील कालखंडामध्ये त्यांनी भारताच्या पूर्वेकडील आशियाई राष्ट्रांमध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या. व्यापाराच्या निमित्ताने ते ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या.
भारताच्या पूर्वेकडील आशियाई राष्ट्रांमध्ये त्यांनी सयाम, व्हिएतनाम, लाओस, कांपोचिया, तैवान, तसेच चीन, जपान, इंडोनेशिया आणि मलेशिया या ठिकाणी आपल्या वखारी आणि वसाहती स्थापन केलेल्या दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी डच कंपनीने ह्या वसाहती स्थापन केल्या, या वसाहतींमधून किंवा वखारींमधून मोठ्या प्रमाणात माल साठवणूक केला जायचा आणि या साठवलेल्या मालाचं संरक्षण व्हावं या हेतूने पुढील कालखंडामध्ये डचांनी काय केलं तर वखारीच्या इमारती बांधून घेतल्या. या इमारतींना पूर्णपणे तटबंदी करून त्या वखारींच्या तटबंदींना संरक्षणार्थ तोफा ठेवायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीने डच कंपनीने उभारलेल्या या ज्या काही वखारी होत्या, या वखारींना आपोआपच या संरक्षण मिळायला लागलं. या डचांनी ज्या वखारी स्थापन केल्या होत्या, या वखारींमधून जो काही माल साठवला जायचा तो माल ने-आण करणं किंवा वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी कामकाज पाहण्याकरिता अनेक लोकांची गरज होती, अनेक नोकरांची गरज होती आणि जास्त श्रमामध्ये तसेच कमी मोबदला देऊन त्यांना हे नोकर सहजरित्या स्थानिक लोकातून उपलब्ध होत होते. आणि म्हणून त्यांनी काय केलं तर डचांनी नोकर वर्गामध्ये स्थानिक लोकांना समाविष्ट करून घेतलं की जेणेकरून या लोकांकडून आपल्याला सहजरित्या वखारीचा कारभार सांभाळता येऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, डचांनी आपल्या वसाहती 17व्या शतकामध्ये कुठपर्यंत स्थापन केल्या किंवा पूर्व किनाऱ्यापासून जपानपर्यंत या वसाहती आणि वखारी स्थापन केल्या यावर तुम्हाला प्रश्न येतो. सविस्तर उत्तर लिहामध्ये डचांनी जगात आपल्या वसाहती कोठे स्थापन केल्या. यासोबतच जसजसा डचांचा व्यापार वाढत गेला तशा पद्धतीने पूर्व किनाऱ्यापासून जपानपर्यंत हा विस्तार वाढत गेला. हा वसाहतींचा वाढता विस्तार 17व्या शतकाच्या सुरुवातीला डचांचं आरमार प्रबळ होतं आणि या प्रबळ आरमाराच्या बळावरही वसाहतींचा विस्तार त्यांनी केलेला दिसून येतो. पुढील कालखंडामध्ये 17व्या शतकातील सुरुवातीला आपण अभ्यासलं की डचांचं आरमार काय होतं, प्रबळ होतं. समुद्रावर त्यांचं प्रभुत्व होतं आणि याच प्रबळ आरमाराच्या जोरावर पुढील कालखंडामध्ये त्यांनी मुघल, आदिलशाही, कुतुबशाही या जहाजांना सुद्धा जलप्रवासासाठी डचांचा कारताज किंवा परवाना घ्यावा लागायचा आणि मग परवाना नसलेल्या जहाजांना हे डच लोक काय करत असत, जप्त करत असत. अशा प्रकारे विजयनगरच्या शासकीय राज्यकर्त्यांच्या परवानगीने डचांनी पुलकित व नागपट्टणम या ठिकाणी किल्ले बांधले. पुढील कालखंडामध्ये डचांनी काय केलं तर पोर्तुगीजांचा पराभव केला. इतकं प्रबळ आरमार त्यांच्याकडे होतं की त्यांनी पोर्तुगीजांचाही पराभव केला. कोची, कोंडुगल्लरू, कन्नूर व कोल्लम या ठिकाणी जे काही किल्ले होते पोर्तुगीजांचे ते स्वतःच्या ताब्यात घेतले. कोचीच्या राजाशी तह करून काळ्या मिरीच्या निर्यात करण्याचा एकाधिकार या ठिकाणी डचांनी मिळवलेला दिसून येतो. डचांनी अशा पद्धतीने आपला व्यापार वाढवला आणि हा वसाहतींचा विस्तारही वाढवला. आपल्याकडे असणाऱ्या प्रबळ आरमाराच्या सामर्थ्यावर त्यांनी इतर जहाजांना व्यापार करण्यासाठी परवाने देण्याचा या ठिकाणी प्रयत्नही केलेला आपल्याला दिसून येतो आणि याच माध्यमातून डचांनी आपला व्यापार पूर्व किनाऱ्यापासून ते जपानपर्यंत वाढवलेला दिसून येतो. पुढील कालखंडामध्ये डचांनी भारतातही आपल्या वखारी स्थापन केल्या. मग डचांना मिळालेले जे काही डच सरकारकडून युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला मिळाले जे काही अधिकार होते वखारी स्थापन करण्याचे असू द्यात किंवा किल्ले बांधण्याचे असू द्यात, त्यासोबतच पौरात्य देशांशी युद्ध किंवा तह करण्याचेही असू देत, या माध्यमातून किंवा या अधिकाऱ्यांचा वापर करत डचांनी पुढील कालखंडामध्ये भारतातही आपल्या वखारी स्थापन केल्या. मग भारतात कुठे वखारी स्थापन केल्या तर
दक्षिण भारतामध्ये मच्छलीपट्टणम, पेतापुली, पुलकित, कारिकल, नागपट्टणम, पुर्तनोहू, चिंसुरा आणि ठट्टा यासोबतच तिरुपापुलियर या ठिकाणी सुद्धा दक्षिण भारतामध्ये डच कंपनीने आपल्या वसाहती स्थापन केल्या. पुढील कालखंडामध्ये अहमदाबाद, भडोच, खांबायत, सुरत या पश्चिम किनारपट्टीवर सुद्धा युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीच्या या डच कंपनीने आपल्या वसाहती स्थापन केलेल्या दिसून येतात, म्हणजे वखारी स्थापन केल्या, ज्या ठिकाणाहून त्यांना आपला व्यापार सहजपणे वाढवता आलेला दिसून येतो. डचांनी एवढ्यावरच ते थांबले नाही, तर उत्तर भारतातही आग्रा या ठिकाणी आपल्या वखारी स्थापन केल्या. या वखारींच्या माध्यमातून डचांनी भारतामध्ये आपल्या वसाहतींचा विस्तार वाढवलेला दिसून येतो. यावर तुम्हाला डचांचा भारतातील वसाहतींचा विस्तार असा प्रश्न येऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, भारताशी व्यापार करण्याच्या स्पर्धेमध्ये अनेक युरोपीय सत्ता पुढे आल्या होत्या. या युरोपीय सत्ता भारताशी व्यापार करण्याच्या स्पर्धेत उतरल्या होत्या. या स्पर्धेमध्ये प्रमुख युरोपीय सत्तांपैकी फ्रेंच ही शेवटची सत्ता होती. भारतात येऊन गेलेल्या फ्रान्सवा बर्नियर व थेवेनॉट यासारख्या प्रवाशांनी भारतातील संपन्नतेविषयी फ्रान्सपर्यंत भारताविषयी उत्सुकता निर्माण केली आणि या भारतातील असणाऱ्या संपन्नतेविषयी फ्रान्समध्ये सुद्धा उत्सुकता निर्माण झाली. या उत्सुकतेच्याच पोटी पुढील कारणातून किंवा या उत्सुकतेतूनच फ्रान्सने भारताशी व्यापार करण्याचे ठरवले आणि या माध्यमातूनच पुढील कालखंडामध्ये फ्रान्सचा अर्थमंत्री कोल्बेर याच्या पुढाकाराने फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली. ही फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाल्यापासून फ्रेंचांचा भारताशी पद्धतशीरपणे व्यापार सुरू झाला. मग या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? तर इसवी सन 1664 मध्ये फ्रान्सचा अर्थमंत्री कोल्बेर याच्या पुढाकाराने फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली. फ्रान्सचा राजा 14वा लुई याने पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा अधिकार फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला सुपूर्द केला. या अधिकाराच्याच माध्यमातून फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीने पूर्वेकडील देशांशी आपला व्यापार वाढवल्याचं दिसून येतं. इसवी सन 1664 मध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा फ्रान्सचा राजा 14वा लुई याच्याकडून फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला काही अधिकार देण्यात आले. या अधिकारांमध्ये पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा अधिकार कंपनीला प्राप्त झाला. पूर्वेकडील देशांशी व्यापार करत असताना विकत घेतलेला जो काही माल आहे हा माल साठवणूक करून ठेवण्यात यायला लागला. यासाठी कंपनीला या मालाच्या संरक्षणासाठी सैन्य व आरमार बाळगण्याचा अधिकार सुद्धा 14वा लुई याच्याकडनं देण्यात आला. तसेच कंपनीला इतर व्यापाऱ्यांशी जो काही कंपनीचा व्यापार होत असे या संदर्भात असणारे जे काही कर घेतले जात होते कंपनीकडून, या कंपनीकडून घेतले जाणाऱ्या कर माफीचा सुद्धा अधिकार फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला प्राप्त झालेला दिसून येतो. त्यासोबतच पौर्यात्य राजांशी युद्ध किंवा तह करण्याची वेळ या ठिकाणी येत असे. व्यापारी संबंध इतर देशांशी प्रस्थापित करत असताना त्या ठिकाणी फ्रेंच सत्तेला आपल्या वसाहती किंवा वखारी स्थापन करणं गरजेचं वाटू लागलं होतं आणि अशा प्रसंगी इतर सत्ताधीशांशी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचे संघर्षही होत असत. मग अशा वेळी त्या राजांशी तह करणे किंवा युद्ध करण्याचा अधिकार सुद्धा फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला फ्रान्सचा राजा 14वा लुई याच्याकडून मिळालेला होता.
या अधिकारांचा वापर करत भारतात फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या वसाहतींचा विस्तार केलेला दिसून येतो. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीने इसवी सन 1666 मध्ये मुघल बादशाह औरंगजेब याच्याकडून सुरत येथे वखार टाकण्याची परवानगी मिळवली आणि औरंगजेब बादशाहकडून ही परवानगी मिळताच इसवी सन 1668 मध्ये फ्रेंचांनी सुरत येथे आपली पहिली वखार स्थापन केली. इसवी सन 1666 मध्ये मुघल बादशाह औरंगजेब याच्याकडून फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला वखार स्थापन करण्याची परवानगी मिळाली. या परवानगीच्या माध्यमातून फ्रेंचांनी इसवी सन 1668 मध्ये सुरत या ठिकाणी आपली पहिली वखार स्थापन केली आणि आपला व्यापारही वाढवायला सुरुवात केली. व्यापार वाढवत असताना सुरत या ठिकाणी स्थापन केलेली जी काही वखार होती या वखारीवर लक्ष ठेवण्याकरिता किंवा या वखारीचा संपूर्ण कारभार पाहण्याकरिता सन 1672 मध्ये फ्रान्सिस मार्टिन हा फ्रेंच गव्हर्नर म्हणून सुरत या ठिकाणी नियुक्त करण्यात आला. त्याच वर्षी फ्रान्सिस मार्टिन या गव्हर्नरने विजापूरच्या आदिलशहाकडून पॉंडेचेरी हे ठिकाण मिळवले आणि पुढे पॉंडेचेरी हेच फ्रेंचांचे मुख्य ठिकाण होते. फ्रेंच सत्ता या ठिकाणी पॉंडेचेरीमधूनच आपल्या संपूर्ण व्यापारावर लक्ष केंद्रित करू लागले. या फ्रेंचांनी पॉंडेचेरी सोबतच चंद्रनगर, माहे, कारिकाल, राजापूर, बालासोर, कासिम बाजार, मच्छलीपट्टणम येथे आपल्या वखारी स्थापन केल्या आणि हे वसाहतीकरण जवळजवळ सन 1740 पर्यंत चालू राहिले. फ्रेंचांनी भारतामध्ये आपला व्यापार वाढवला आणि वाढवलेला व्यापार सहजपणे त्यातून मिळणारा जो काही नफा आहे या नफ्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक ठिकाणी आपल्या वखारी स्थापन केल्या. ज्या ज्या ठिकाणी त्यांनी आपला व्यापार वाढवला त्या ठिकाणी आपल्या वखारी त्यांनी स्थापन केलेल्या दिसून येतात. या वखारींचं संरक्षण करण्यासाठी सैन्य यासोबतच आरमार सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांनी वाढवलेलं दिसून येतं आणि त्यामुळे या वखारींचं आपोआपच संरक्षण केलं गेलेलं दिसून येतं. पुढील कालखंडामध्ये भारतात व्यापारी स्पर्धा सुरू होती. भारताशी व्यापार करण्याच्या स्पर्धेमध्ये ज्याप्रमाणे इंग्रज प्रतिस्पर्धी होते त्याचप्रमाणे इंग्रजांना फ्रेंच हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनले होते. या व्यापारी स्पर्धेमुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात सतत संघर्ष होत होते. इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात झालेल्या या संघर्षांना कर्नाटक युद्धे म्हणून ओळखले जाते. ही 3 युद्धे झाली. या 3 युद्धांमध्ये कर्नाटकच्या प्रदेशावर नवाबाची सत्ता होती. हे नवाबपद मिळवण्यासाठी नवाबाच्या घराण्यामध्ये सतत सत्ता स्पर्धा सुरू झाली आणि या सत्ता स्पर्धेमधून सत्ता संघर्षही निर्माण झाला. नवाबपद मिळवण्याकरिता नवाबाच्या घराण्यातील असणाऱ्या लोकांनी आपापसात भांडायला सुरुवात केली आणि या सत्ता स्पर्धामध्ये हस्तक्षेप करण्याचं काम इंग्रज आणि फ्रेंचांनी केलं. इंग्रजांनाही कर्नाटक प्रदेश हवा होता आणि फ्रेंचांनाही हा प्रदेश हवा होता आणि त्या कारणातूनच इंग्रजांनी आणि फ्रेंचांनी कर्नाटकच्या नवाबाच्या सत्ता संघर्षामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली. पुढील कालखंडामध्ये नवाब घराण्यातील नवाब पदासाठी सुरू असणाऱ्या या संघर्षामध्ये इंग्रज आणि फ्रेंच यांनी बराच काळपर्यंत हस्तक्षेप सुरू ठेवला होता. याच कारणातून पुढे इसवी सन 1744 मध्ये ते इसवी सन 1763 या कालखंडामध्ये इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात 3 युद्धे झाली. या युद्धांनाच कर्नाटक युद्धे असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रज आणि फ्रेंच हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनले होते. भारत देशामध्ये त्यांना आपला व्यापार वाढवायचा होता, वसाहती निर्माण करायच्या होत्या. यासोबतच वाढलेल्या ज्या काही वसाहती आहेत
या वसाहतींमधून पुढील कालखंडामध्ये आपला व्यापार आणखीन वाढवायचा होता. इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात झालेल्या या कर्नाटक युद्धातून पुढील कालखंडामध्ये अखेरच्या तिसऱ्या कर्नाटक युद्धात फ्रेंचांचा पराभव झाला. इंग्रजांचंही आरमार तितकंच प्रबळ होतं आणि फ्रेंचांचंही आरमार तितकंच प्रबळ होतं. परंतु फ्रेंच सरकार जे आहे, फ्रेंच सरकारने फ्रेंच अधिकारी जे काही होते हे फ्रेंच अधिकाऱ्यांवर तितका विश्वास दाखवला नाही आणि त्याच कारणातून पुढील कालखंडामध्ये इंग्रजांचं असणारं प्रबळ आरमार आणि इंग्रजांनी त्यांच्यासोबत युद्धात लढणाऱ्या ज्या काही अधिकारी होते किंवा जे काही सेनापती होते या सेनापतींना दिलेलं प्रोत्साहन, या प्रोत्साहनामुळे पुढील कालखंडामध्ये तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये फ्रेंचांचा सहजपणे पराभव झाला. सत्ता स्पर्धेत फ्रेंच ही सत्ता नामोहरण झाल्यामुळे पुढील कालखंडामध्ये भारतात इंग्रजांना कोणतीच प्रबळ अशी युरोपीय सत्ता स्पर्धक म्हणून उरली नव्हती आणि त्याच कारणातून कर्नाटकातील तिसऱ्या युद्धात फ्रेंचांचा इंग्रजांकडून झालेल्या पराभवामुळे फ्रेंचांच्या भारतातील प्रभावाला पुढील कालखंडामध्ये उतरती काळाली लागल्याचं दिसून येतं. म्हणजेच काय तर फ्रेंचांचा भारतातील प्रभाव हळूहळू कमी झालेला दिसून येतो आणि त्या ठिकाणी इंग्रजांचा भारतामध्ये प्रभाव वाढल्याचं दिसतं. या भागावर तुम्हाला कर्नाटक युद्धे म्हणून टिपा लिहा असा प्रश्न येऊ शकतो. यामध्ये फ्रेंच वसाहतीमध्ये किंवा फ्रेंच वसाहतींनी आपल्या वसाहतींचा विस्तार कसा केला या संदर्भात तुम्हाला फ्रेंच वसाहतीविषयी माहिती लिहा असं सविस्तर उत्तर लिहा यासाठी प्रश्न येऊ शकतो. त्यामध्ये मुद्दे असणार आहेत: व्यापारी कंपनीची स्थापना, कंपनीला मिळालेले अधिकार, वसाहती व वखारींची स्थापना आणि फ्रेंचांच्या प्रभावाला लागलेली उतरण. अशा प्रकारे या पाठामध्ये किंवा या व्हिडिओमध्ये आपण डच आणि फ्रेंच यांचा भारतातील वाढता प्रभाव, तसेच भारतातील वाढत्या वसाहतीच्या संदर्भात किंवा वसाहतीच्या विस्ताराच्या संदर्भात त्यांना मिळालेले त्या कंपनीकडून किंवा त्या सरकारकडून अधिकार, मग त्या ठिकाणी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी, डच ईस्ट इंडिया कंपनी या वसाहतींनी मिळालेल्या अधिकारांचा केलेला वापर आणि या वापर करत असताना या कंपनीने त्या ठिकाणी नियुक्त केलेले गव्हर्नर जनरल यांच्याविषयी आपण माहिती घेतली. यासोबतच फ्रेंचांनी भारतातील आपल्या स्थापन केलेल्या वसाहती आणि या सत्ता स्पर्धामध्ये किंवा व्यापारी स्पर्धेत टिकून राहण्याकरिता जे काही सत्ता संघर्ष झाले फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये एकूण 3 युद्ध झाली. या युद्धांनाच कर्नाटक युद्धे असं म्हणतात. या मुद्द्यांचा आपण अभ्यास केलेला आहे.